सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच हे माध्यम पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा. ज्या प्रेक्षकांना, ज्या शिवसैनिकांना या माध्यमाला सहकार्य करायचे, आपण जॉईन हा पर्याय निवडू शकता. याद्वारे या माध्यमाचे आपण सदस्य किंबहुना मेंबर होऊ शकता आणि त्याद्वारे सहकार्य देखील करू शकता. काल ज्या वेळेस बाळ मानेंनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली, बिनशर्त माघार घेतली, अनेक शिवसैनिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनिकेत तटकरेंच्या विजयाचा मार्ग बाळ मानेंनी माघार घेऊन सुकर करून टाकला. शिवसैनिकांचा राग अनेक कमेंट्सच्या मार्फत, फोन कॉल्सच्या मार्फत, माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर अनेक मेसेजेस येत होते. त्यासाठी आजचा हा विस्तृत विश्लेषणात्मक मी व्हिडिओ करतोय. नेमकं काय प्रकरण आहे सर? बाळ माने हे प्रकरण नेमकं काय आहे? नावात बाळ आहे, पण डोक्यामध्ये खुळ आहे. ही माणसं खुळी आहेत खरंच, की आपण जे ह्यांना समजू शकत नाही ते आपण खुळे आहोत? आता हा एक प्रश्न पडतो. सध्याचं जग हे पैशावर चालतं. हे तुम्ही आम्ही आहोत जे अजूनही निष्ठा, तत्व, विचार या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून चालतो. हे तुम्ही आम्ही आहोत आणि आपण राहू. पण हे सध्याचं जग जे पैशावर चालतंय त्याच्या पुढे आपला निभाव कसा लागणार, हा प्रश्न पडतो की नाही कधी तुम्हाला? कारण छन छन की सुनो छनकार, ये दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है. आणि पैसा फक्त बोलत नाही, तो नाचतो सुद्धा आणि नाचवतो सुद्धा. काल बाळ माने यांनी ज्यावेळेस माघार घेतली, माझ्या मनात एक विचार आला, भविष्यात देशाचं सोडून द्या, या महाराष्ट्राचं राजकारण कधी विचारावर चालेल का? कधी तत्वांवर चालेल का? कार्यकर्त्याच्या मेहनतीवर चालेल का? की प्रत्येक वेळी पैसा हेच अंतिम सत्य मानून प्रत्येक वेळी ह्या उमेदवारी हे अशाच दिल्या जातील? बाळ माने यांचं शिवसेनेत आगमन कधी? ऑक्टोबर 2024 विधानसभा निवडणुकींच्या पूर्वसंध्येला यांचं शिवसेनेत आगमन. आगमनाचं कारण काय? तर महायुतीतर्फे त्यांना रत्नागिरीची जागा काही मिळणार नव्हती, त्यांना काही विधानसभा लढवायला मिळणार नव्हती. त्यामुळे तिकडे नाराजगी दाखवून पुन्हा म्हणजे भारतीय जनता पक्षातनं ते शिवसेनेत दाखल झाले होते. त्यांना आल्यानंतर विधानसभेची निवडणूक लढवायला मिळाली. उदय सामंतांच्या विरोधात यांनी निवडणूक लढवली रत्नागिरी विधानसभेतनं. उदय सामंतांना मला वाटतं काहीतरी 1,11,000 आसपासचं मतदान झालं होतं. चुकत असेल काही, थोडंफार इकडे तिकडे होईल. पण बाळ मानेंना सुद्धा 69-70 हजारांचं मतदान झालं होतं. थोडं थोडकं नव्हे. या अशा काळात ज्यावेळेस ते मगाचं गाणं होतं, छन छन की सुनो छनकार, ये दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है, या अशा परिस्थितीमध्ये 70 हजारांचं मतदान हे थोडं थोडकं नव्हे. बाळ मानेंना इथून हवा घुसली, इथून डोक्यामध्ये हवा गेली. त्यानंतर स्वतःच्या विधान परिषदेसाठी पक्षामध्ये सेटिंग लावायचा प्रयत्न. खरं तर ही जागा संख्याबळाप्रमाणे खरं पाहता शेतकरी कामगार पक्ष आपल्याही पेक्षा जास्त जागा घेऊन आहे. खेदाने सांगावं असं वाटतं, पण आहे तशी परिस्थिती. तरी सुद्धा उद्धव साहेबांनी या माणसावर विश्वास ठेवला. या माणसावर म्हणजे का कुणास ठाऊक तो असा विश्वास ठेवला आणि त्यातून त्याला उमेदवारी सुद्धा दिली. आणि या माणसाने ही उमेदवारी विकली. किती कोटींना विकली गेली आपल्याला माहित नाही, मी त्या आकड्यांमध्ये जाणार नाही. 1 रुपयाला जरी विकली गेली असेल ना, तर त्या माझ्या तोंडात खूप घाणेरडे शब्द येत आहेत, पण त्या शब्दांवर मी नियंत्रण ठेवतो. आपण या माणसासाठी शेतकरी कामगार पक्षाने भरलेला अपक्ष फॉर्म आपण त्यांना माघारी घ्यायला लावला या माणसासाठी. आणि ह्या अशा माणसांनी कुठे जाऊन शेण खाल्लं तुम्ही सर्वांनी पाहिलं. आता विचार करा, जी कारणं ह्यांनी दिली की माझ्या फॉर्मवर अनुमोदक सूचक हे इतर पक्षांचे नव्हते, मला फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच त्या मतदारांनी मला अनुमोदक सूचक झाले होते. जवळपास 200 ते 250 इतकं मतदान आहे संपूर्ण या 3 जिल्ह्यामध्ये. आपलं ते मतदान हे काही निर्णायक नाही, हे काही विजयापर्यंत पोहोचवणार नाही, पण जागा लढली गेली पाहिजे होती. अनिकेत तटकरेंचा तसाही विजय दिसत होता. ते काही वेगळं सांगायची गरज नाही, त्याच्यामध्ये काही ज्योतिष आणण्याची गरज नाही की खरंच इथे काही घडलं असतं का वगैरे. अजिबात नाही, अजिबात नाही. आणि त्या घोडे बाजारांना, खरं तर ह्या सर्वांना घोडे बाजार म्हणावा की खेचर बाजार म्हणावा किंवा आणखी कुठला एखादा बाजार म्हणावा, तुम्हाला कळलं असेल मला कुठला शब्द वापरायचा आहे, कुठला बाजार मला म्हणायचा आहे. हा घोडे बाजार नाही, त्या घोड्यांचं नाव आपण का बदनाम करतोय
हे खेचरं खरं तर खेचरं ही चांगलं काम करतात. मी गाढवं म्हणणार होतो, पण तेही चांगलं काम करतात. नेमकं उदाहरण द्यायचं कुणाचं? उदाहरणं राहिली नाहीत आता, ही अशी परिस्थिती. विचार करा, या ज्या कोकणातल्या मी सगळ्या जागा पाहतो, म्हणजे विधानसभेपासून मी आतापर्यंत ज्या जागा पाहतो, अगदी बाळमानेंचं सुद्धा, त्यांचा रत्नागिरी असेल, आपण दक्षिण कोकणातनं सुरुवात करूयात. आपल्याला किती बारीक गोष्टी पाहायला पाहिजेत. आता इथून पुढे बारीक बारीक लक्ष ठेवायला लागेल. कशी आपल्या बाबतीत फसगत होते. म्हणजे राजन तेली, सावंतवाडीतून सुरुवात करूयात. आले गेले, बघा तुम्ही लक्ष घ्या. राजन तेली नंतर थोडंसं वर येऊयात, संदेश पारकर घ्या, त्याच्या थोडंसं आजूबाजूला घेऊयात. म्हणजे संदेश पारकर कणकवलीत लढले, तेही गेले. राजन तेली गेले. राजापूरचं उदाहरण घ्या, राजन साळवी गेले. त्यानंतर आणखी थोडं वर या, आता हे बाळमाने रत्नागिरीत, तेही आले तेही गेले. टिकतायत कोण बघा. थोडं आणखी वर या, खेडमध्ये या, खेडमध्ये तुम्हाला संजय कदम होते, तेही आले तेही गेले. थोडं आणखी वर या, महाडमध्ये या, महाडमध्ये स्नेहलताई जगताप आल्या गेल्या. आता विचार करा, राजन तेली सावंतवाडी, संदेश पारकर कणकवली, राजन साळवी राजापूर, बाळमाने रत्नागिरी, महाड स्नेहल जगताप, खेड दापोली संजय कदम. चिपळूण तर आपण लढलो नाही, आणि राहिली फक्त कुडाळ गुहागर. कुडाळची जागा आपले वैभव नाईक, वन मॅन, वाघ, आणि गुहागरचे भास्कर साहेब. विषय संपला. या 2 जागा सोडल्या तर बाकी सगळे आपले आलेले उमेदवार, आयात उमेदवार सगळे, म्हणजे राजन साळवींचा आणि एक संदेश पारकरांचा अपवाद वगळता बाकी सारे आयात आले, उब घेतली, निघून गेले. ह्या अशा उमेदवारांवर खऱ्या अर्थाने किती विश्वास ठेवायचा आज हा प्रश्न पडतो, नाही वाटत तुम्हाला? ह्या माणसांवर विश्वास ठेवायचा. ही माणसं येतात, शिवसैनिकाचं ठरलेलं आहे. पक्ष देईल तो निर्णय, पक्ष बांधेल ते तोरण, आणि घेईल ते धोरण, काय म्हणतात त्याला. शिवसैनिक त्यांच्यासाठी जीव तोडून काम करतो. पण ही नेते येतात, नेते जातात, शिवसैनिक मात्र जागेवर असतो. आज ही नाचक की आपल्याला वाटतं की चला आपण ह्यांना उमेदवारी देतो, आपल्या अडचणी समजू शकतो. प्रत्येकालाच निवडणुका लढता येत नाहीत. निवडणुकांसाठी मोठी आर्थिक गणितं असतात, तिकडची आर्थिक गणितं असतात. होय, आर्थिक गणितं असतात, ह्या गोष्टी नाकारता येत नाही. तुमच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा 1 दिवसांचा वडापाव जरी आपण वाटायला गेलो तर आपल्याला आपलं घर गहाण ठेवावं लागेल. तुम्ही आम्ही निवडणुका लढवूच शकत नाही. चांगल्या माणसाने निवडणुकीत उतरूच नये, आहे ही परिस्थिती. आज विचार करा, उदाहरणं द्यायची झालीच, मी फक्त कोकणाचंच घेतो, फक्त कोकण. म्हणजे कोकणाचं घेण्या अगोदर मी गुलाबराव पाटलांचं उदाहरण घेईल, अर्जुन खोतकरांचं. गुलाबरावांना आपला पोरगाच सुचला, त्यांना उमेदवारी द्यायची होती, मुलालाच द्यायची होती. अर्जुन खोतकराला मुलगाच सुचला. म्हणजे विचार करा, अगदी कोकणातली घराणेशाही पहा. म्हणजे कोकणातल्या घराणेशाहीमध्ये रामदास कदम घ्या, रामदास कदमाला योगेश आणि सिद्धेश यांची काळजी पडलेली असते. त्यानंतर उदय सावंताला भावाची काळजी पडलेली असते, सामंताला, किरण सामंताची. नारायण राणेला नितेश आणि निलेशची काळजी पडलेली असते. एक मुलगा इकडून आमदार, एक मुलगा मंत्री, बाप खासदार. अगदी भरत गोगावलेला घ्या, भरत गोगावलेला सुद्धा विकास गोगावलेचाच फॉर्म भरायचा होता, कार्यकर्त्याचा नाही. आणि महेंद्र दळवीला घ्या, त्याला सुद्धा त्याच्या मुलीलाच अलिबाग मधनं उमेदवारी द्यायची होती, म्हणजे अलिबागचा आमदार. मी विचार करतो, म्हणजे बाळासाहेबांच्या मुलाला ह्यांचा विरोध, बाळासाहेबांच्या नातवाला ह्यांचा विरोध, का तर घराणेशाही. मग आपली ही ती काय आहे? दुसऱ्याचा बाब्या, आणि आपलं ते काय असतं? मला एक साधा प्रश्न करायचा आहे, तुम्हाला सर्वांना एक विचारायचा आहे. तटकरे, एक मुलगी आमदार, मंत्री, बाप खासदार, आणि तिसरा मुलगा आता त्याचा आमदार बनतोय. का बरं? आता स्नेहल जगतापांचं मगाशी आपण नाव घेतलं, एक उदाहरण घ्या. काल त्या स्नेहल जगतापांचा सुद्धा मी एक व्हिडिओ, पोस्ट पाहिली, आणि काय तटकरेंना खूप खूप शुभेच्छा. थोड्या वाटल्या पाहिजे होत्या आपल्याला काहीतरी, जनाची नाही मनाची वाटायला हवी होती. आपण ज्यांच्या पक्षांमध्ये प्रवेश केला, का बरं आपलं नाव तिथे सुचलं नाही? म्हणजे आज खरं तर माणिक जगताप साहेबांचा मला त्यांची आठवण येते. ज्यांना ह्यांनी आयुष्यभर त्रास दिला, माणिकरावांना ज्यांना आयुष्यभर त्रास दिला, त्या तटकरे यांच्या पक्षात प्रवेश करून आज त्यांच्या मुलाला शुभेच्छा देण्याची वेळ यांच्यावर येते. पितृतुल्य हा शब्द मला अजूनही आठवतो स्नेहल जगतापांचा. यांना पितृतुल्य हा शब्द वापरला. आपल्या पित्याला एवढा त्रास दिला असताना आपण त्यांना पितृतुल्य म्हणतोय. सत्ता एवढी श्रेष्ठ ठरते का?
आपल्या पित्याच्या प्रेमाच्याही वर जाऊन स्नेहल जगतापांचा का बरं विचार झाला नाही? समजा अनिकेत तटकरेच का? याच्यात बघा कुणी कुणी आपापला फायदा केला. अनिकेत तटकरेला घरातल्या घरात उमेदवारी मिळाली, म्हणजे आपण म्हणतो त्या तटकरेंना पक्षातून काढलं जातंय की काय? तटकरेंचं महत्व कसलं काय? आपण काय धरून बसलो? इथे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेतनं एक असा माणूस मिळाला जो उदय सामंतांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष मजबूत करेल. म्हणजे हे पक्ष बघा कशा प्रकारे खेळ्या करत आहेत आणि आपलं काय चाललंय, आपण कुण्या दिशेने. उदय सामंतांच्या विरोधात यांना भारतीय जनता पक्षाला माणूस मिळतो, तटकरेंना त्यांच्या घरात उमेदवार निवडून येतो बिनशर्त बिनविरोध. सगळ्यांचे फायदे. आपण कुठे चाललोय? मला खरं तर काल बघा यांचा काही विजय होणार होता नव्हता ही दूरची गोष्ट, जय पराजय नंतरची गोष्ट, पण ती जागा बिनविरोध जायची नव्हती. पक्षप्रमुखांना ती जागा लढवायची होती. ह्या माणसाने ज्या प्रकारच्या सेटलमेंट केल्या, मला खरंच ज्यावेळेस त्यांचा तो व्हिडिओ पाहिला, मला त्यांच्या बिनविरोधपेक्षा किंवा त्यांच्या फॉर्म मागे घेण्यापेक्षा मला एका गोष्टीचा जो भयंकर जी खटकली आणि जी इथे घुसली ती गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ. आणि या व्हिडिओत ज्यांच्या बाजूला उभे राहून हे हात मिळवण्या, हे असं विजय सिम्बॉल काय म्हणतात त्याला, असं चिन्ह करायचं विजयाचं, व्हिक्टरीचं, हे जास्त डोक्यात गेलं. पहा. ज्या प्रकारे नितेश राणे त्या अनिकेत तटकरेला जवळ घेत होता, मिठ्या मारत होते, एकमेकांना शुभेच्छा देत होते, आणि बाजूला हे बाळ माने त्यांच्याकडे बघून काय यांच्या मनामध्ये विचार चालले असतील. बेगाने शादीमध्ये हा अब्दुल्ला दिवाना झाला होता. म्हणजे इतरांची ती थंडी भागवण्यासाठी स्वतःची घरं जाळणारी ही अवलादी, काय म्हणावं. सगळ्यात वाईट एका गोष्टीचं वाटत होतं, काल ज्यावेळेस नितेश राणेची मी स्टेटमेंट पाहिली अगदी तुच्छपणे, म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना कशा प्रकारे हिणवण्याचा एक प्रयत्न केला जात होता. या सगळ्या मागे काही मी नाहीये वगैरे वगैरे, स्वतःचं मोठेपण म्हणजे इनडायरेक्टली मीच मोठा आहे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. कशा प्रकारे हे सारं मी घडवून आणलं, महायुतीसाठी कशा प्रकारे ही सारी जोडतोड मी केलेली आहे, स्वतःचं कसं महत्व वाढवलं जात होतं. मला नवल वाटतं ही राणे कंपनी ही काही कोणाचीच नाही. आज भाजपाचे दिवस, भाजपा 7वें आसमान पे म्हणून भाजपाची तळी उचलतायत. उद्या भाजपा खाली आला, जो कोणी वर जाईल त्याची तळी उचलतील. त्या बाळमानेंसारख्या माणसांना काय कमी पडलं होतं? मला सगळ्यात जास्त राग ज्यावेळेस फॉर्म मागे घेताना जी कारणं दिली आणि नितेश राणे सोबत, म्हणजे मुंबईतून विमानाने कोकणात आले, फॉर्म मागे घेतला, परत नितेश राणे सोबत मुंबईतला विमानाने, या अशा माणसांची ही सगळी वृत्ती, हा सगळा त्यांचा खेळ आपल्याला लक्षात येऊ नये. आपण राजकारणात आहोत. आपल्याला बाळासाहेबांनी 80% समाजकारण जरी सांगितलं तरी 20% राजकारण सांगितलंय की त्याच्याकडे कुठे आपण दुर्लक्ष करतोय. जरा पहा ना हा नितेश राणे कशा प्रकारे कुत्सितपणे बोलून गेला. पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमची महायुतीचं सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि हे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरा उपमुख्यमंत्री आमच्या सुमित्रा पवार मॅडम, आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवी चव्हाण साहेब आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मला बिलकुल एवढं मोठं करू नका की तुम्ही ह्यांना आणलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी होत. मी प्रतिनिधी आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काम करतायत, राज्याला पुढे घेऊन जात आहे आणि म्हणून आज सब कुछ देवाभाऊ अशीच परिस्थिती आहे. म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही, आज चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे. आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना एकाही लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याची अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय.
नितेश राणेंची ही वक्तव्य ऐकत असताना का कोणास ठाऊक तळपायाची आग मस्तकात जात होती आणि बाजूला ज्यांच्यावर विश्वास दाखवला गेला ही माणसं ते निमूटपणे ऐकून घेत होती. खरंच कलियुगाला सुरुवात झालेली आहे. इतक्या घाणेरड्या पद्धतीने झालेली आहे, काय सांगावं. राजकारणातलं कलियुग संपवणार, देशाच्या लोकशाहीला हे राजकारण संपवणार. तुम्ही काल परवाच पाहिलं कशा प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या त्या नावाचिन्हाच्या केसच्या बाबतीत झालेल्या निर्णयाच्या दिरंगाईमुळे आता तृणमूल काँग्रेस पक्षातही तीच गोष्ट घडते. हे हळूहळू हळूहळू हा कॅन्सर आहे, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाला वेळीच उपचार करण्याची गरज होती, पण तो केला गेला नाही. आता हा कॅन्सर देशभर पसरतोय, हा सगळ्यांचे बळी घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. याच्यामध्ये एबीपी माझाचे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी एक सुंदर प्रश्न ह्यांना त्यांच्या प्रश्नांच्या दरम्यान विचारला. काय म्हणाले? ज्यावेळेस बाळ माने म्हणत होते माझ्याकडे काही तेवढी मतदानं नव्हती, माझ्याकडे काही तेवढं संख्याबळ नव्हतं, त्यामुळे मी हा फॉर्म माघारी घेत होतो, त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला. तुम्ही ऐका नीट, हा व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. तुम्हाला हे आधी सुचलं नाही का? आधी का नाही सुचलं? कारण जर दुसऱ्या कोणाला, एखाद्या शिवसैनिकाला, फाटक्या खिशाच्या एखाद्या शिवसैनिकाला जर ही उमेदवारी मिळाली असता, हा फॉर्म माघारी झाला नसता. भले हरला असता, जिंकला असता, नंतरची गोष्ट, पण तो फॉर्म माघारी झाला नसता. पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयावर तो उमेदवार ठाम राहिला असता. हे असे पळकुटे, ह्यांचा काय तो उपयोग? त्यावेळेस पत्रकारांनी विचारलं तुम्हाला हे आधी सुचलं नाही का? निरुत्तर, काहीच बोलू शकले नाही. पहा. आणि यानंतर थेट जाऊयात बाळ माने सध्या बोलतात. सेनेचे कोकणातील विधान परिषद जागेचे उमेदवार बाळ माने यांनी हा अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर पक्षाने हकालपट्टी केली. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी आमदार आणि उमेदवार बाळ माने आहेत. थेट कोकणातून मुंबई गाठलंय आणि मुंबई गाठलंय ते नितेश राणेंच्या म्हणजे नारायण राणेंच्या बंगल्याच्या समोर आपण हा इंटरव्ह्यू करतोय. ठरलंय? नाही, एक तर विषय असा आहे की काल जी उमेदवारी अर्ज घेण्याची अंतिम तारीख होती त्याच्यानंतर मी बाईट दिलेलंच आहे की मी का या संदर्भातला हा निर्णय घेतला. आणि त्यामुळं एक तर आमच्याकडे नंबर गेम नव्हता, पहिला मुद्दा होता. आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष जे आमचे होते त्यांच्यामध्ये सुद्धा एकवाक्यता नसल्यामुळे माझ्याकडे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत 55 मतदार होते. आणि ह्या 55 मतदारांच्या जीवावरती मी ही निवडणूक जिंकू शकत नव्हतो. तर म्हटलं तर दुर्दैवानं 99ला मी आमदार होतो सुदैवाने, पण त्याच्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. मला पक्षानं उमेदवारी दिली. 2014ला तर नरेंद्र मोदी साहेब माझ्या प्रचाराला आले होते रत्नागिरीला. पण आधी हे कळलं नाही का जेव्हा उमेदवारी घेताना? कारण तुम्ही महाविकास आघाडीचे पहिले अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झाला होता. हो ना, म्हणून ऐका, त्यामुळं काल मी ह्या संदर्भातलं असं बाईट दिलेलं होतं की या ठिकाणी घोडे बाजार खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. आणि हा घोडे बाजार होता कारण अनेक मतदार हे तीर्थयात्रेला दर्शनाकरता आपल्या घरापासून बाहेर होते. आणि त्यामुळे मला त्या ठिकाणी असं झालं की परत असा कमी म्हणजे नुसती 55 मतं मिळून पराभव होणं हे काही माझ्या दृष्टीनं राजकीय करिअरला चांगलं नव्हतं. म्हणून मी वरिष्ठांशी बोलून या संदर्भातला उद्धव ठाकरेंशी बोलला होतात की असा इश्यू होतोय. काही संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही. संपूर्ण व्हिडिओ एबीपीवर आहे. पुढे जाऊन अजून असं म्हणालेत की देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मी त्यांचंच ऐकतो आणि देवेंद्र फडणवीस भविष्यात पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, उमेदवार आहेत. काय 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 ती तारीफ. मग हा प्रवाह नेमक्या कोण्या दिशेला जाणार आहे हे मात्र कळलं त्यातनं. देवेंद्र फडणवीसांच्या दिशेने हा असा प्रवाह चाललेला आहे. जाऊ देत, जाणाऱ्याला शुभेच्छा. वाईट एका गोष्टीचं वाटतं, शिवसैनिकांचा वापर करून घेतला गेला. महाराष्ट्रामध्ये गद्दारीचं पीक अमाप फुललंय. आणि बघा, ज्यावेळेस शेतकऱ्यांचं पीक अमाप येतं त्यावेळेस त्याचे बाजार पडतात. कारण पीक अमाप झालेलं आहे, जास्त संख्येने झालेलं आहे, बाजार पडतो. पण राजकारणामध्ये हे उलट चालतं. अमाप ज्यावेळेस गद्दारीचं पीक फुलतं त्याला भावही वाढून मिळतो. कोट्यांचा भाव असतो. तुम्हाला आम्हाला कोट्या कळत नाही. आपण फक्त ह्या भाषणातल्या कोट्या करतो, पण आपल्याला त्या कोट्या कळत नाहीत. तत्वनिष्ठा विचार फुकून खाल्ले लोकांनी आजकाल. कुणाला काय फरक पडतो? फाट्यावर मारलं जातं. मी फाट्यावर हा शब्द वापरला, माझ्या मनात दुसरा शब्द होता, तुम्हाला कळाला असेल मला कुठला शब्द वापरायचा आहे. फाट्यावर मारलं जातं. असो, जास्त काही बोलत नाही.
आमचे उमेदवार देवदर्शनाला गेले होते वगैरे वगैरे, काय याव त्याव नवल वाटतं. हे जे चाललंय राजकारण ज्या दिशेने, फार वाईट दिशेने चाललेलं आहे. भविष्यात कुणाकुणाला संपवलं जाईल हे आज सांगू शकत नाही. अनेक गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळणार. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. राहील त्याच्यासोबत, जातील त्यांच्याशिवाय. जे व्रत आपण हातात घेतलंय ते मात्र घेऊन पुढे चालायचंय. सप्रेम जय महाराष्ट्र.